बाबतीतही असं होतं का? तुम्ही 90% अशा गोष्टींची चिंता करता की ज्या तुमच्या आयुष्यात कधीच घडत नाही. पण आज आपण चिंतामुक्त कसं राहायचं हे शिकूया. कारण आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक डेल कार्नेगी लिखित हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे पुस्तक तुम्हाला चिंतामुक्त होण्यास नक्कीच मदत करेल. हे पुस्तक तुम्हाला आंतरिक शांती आणि आनंदाच्या मार्गावर मार्गदर्शन करेल. तुम्हाला केवळ गोष्टींची चिंता करणाऱ्या व्यक्तींऐवजी पुढाकार घेण्यास आणि कृतिशील व्यक्ती बनण्यासही शिकवेल. जर तुम्ही गोष्टींची आणि लोकांची चिंता करत असाल तर हे पुस्तक केवळ तुमच्यासाठीच लिहिले आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश वाचकांना एक आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करेल. या पुस्तकात लेखकांनी चिंता करणे कसे थांबवावे आणि जगायला कसे सुरुवात करावे यावर टिप्स दिल्या आहेत. हे पुस्तक एकूण 6 भागांमध्ये विभागले आहे. या पुस्तकातील पहिला भाग, चिंता करण्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी अशी मूलभूत तथ्य. पहिल्या भागामध्ये लेखक स्पष्ट करतात की आपल्याला आपल्या समस्यांमागील मूलभूत सत्य समजून घेणे आवश्यक आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चिंतित असतो, पण आपल्या समस्यांचे मूळ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या चिंतांची पर्वा करू नका आणि आजच्या कामांवर व ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. लेखक म्हणतात की आपण नेहमी आपल्या भविष्याबद्दल चिंतित असतो, पण आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण आता जे करत आहोत ते आपल्याला एक चांगले भविष्य देईल. ते सुचवतात की तुम्हाला भविष्यात काय हवे आहे हे एका कागदावर लिहून तुमच्या पलंगाजवळील भिंतीवर लावा. दररोज सकाळी ते वाचा आणि त्यानुसार काम करण्यास सुरुवात करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला घर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्याकडे पैसे नाहीत, आता मी काय करू असा विचार करत बसू नका. त्याऐवजी घर कसे विकत घ्यायचे यावर काम केले पाहिजे. प्रथम तुमचे बजेट तयार करा. मग तुम्हाला घर कुठे विकत घ्यायचे आहे याचा विचार करा. त्यानंतर केव्हा विकत घ्यायचे आहे हे ठरवा. जर तुम्ही अशा प्रकारे नियोजन केले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आणि कोणताही ताण टाळता येईल. लेखक सुचवतात की तुम्ही तुमच्या प्रगतीचे नियमितपणे विश्लेषण केले पाहिजे आणि या तत्वांमध्ये सुधारणा कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. लेखक सुचवतात की आपण नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भूतकाळ व भविष्यकाळ बाजूला ठेवला पाहिजे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपण भूतकाळाचा विचार करतो आणि जे काही चुकले त्यासाठी स्वतःला दोष देतो. तथापि जर आपण ही तत्वे लागू केली तर आपण मोठ्या प्रमाणात तणाव कमी करू शकतो. आपल्या भविष्याला घाबरू नये. आपण हे समजून घेतले पाहिजे की सकारात्मक विचार विश्लेषणावर प्रभाव टाकतात, ज्यामुळे सकारात्मक आणि तार्किक नियोजन होते. लेखक सुचवतात की जेव्हा तुम्ही कशाचेही नियोजन करत असाल तेव्हा सर्वात वाईट परिस्थितीसाठी नियोजन करा आणि स्वतःला त्यासाठी तयार करा. यामुळे असे होते की तुमचा मेंदू वाईट परिस्थितीशी जुळवून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. लेखक पुढे तपासतात की तणावामुळे आपल्यावर काय परिणाम होतो. ते स्पष्ट करतात की भीतीचे मुख्य कारण तणाव आहे. जेव्हा तुम्हाला समजते की तणाव काय करतो तेव्हा तुम्ही आपोआप चिंता करणे थांबवता. शास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा तुम्ही सतत तणावात किंवा चिंतेत असता तेव्हा तुम्ही तुमच्या शारीरिक कार्यक्षमतेला हानी पोहोचवता आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि अल्सर या 3 आजारांना बळी पडता. जर तुम्ही कमी चिंताग्रस्त असाल तर तुमचे आयुष्यमान वाढते. जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत असेल तेव्हा तुमच्या समस्यांचा आढावा घ्या आणि त्यामागील तथ्य शोधा. सर्व तथ्यांचे चिकित्सकपणे विश्लेषण करा आणि एका उपायापर्यंत पोहोचा. जर तुमची तथ्य खरी नसतील तर तुमच्यात खूप गोंधळ निर्माण होईल आणि यामुळे तुमच्या समस्या आणखी वाढतील. अशा परिस्थितीत स्वतःला हे प्रश्न विचारा. स्वतःला विचारा, जर तुम्ही तुमची समस्या सोडवली नाही किंवा तुमचे ध्येय गाठले नाही तर सर्वात वाईट संभाव्य परिणाम काय असेल. सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारा आणि शक्य असल्यास एक पर्यायी योजना म्हणजेच प्लॅन बी तयार करा. मग शांतपणे सर्वात वाईट परिस्थितीचा विचार करा आणि अधिक चांगला परिणाम साधण्यासाठी त्यात सुधारणा करा. समस्या काय आहे आणि काय केले पाहिजे. समस्यांवर संभाव्य उपाय कोणते आहेत आणि त्यापैकी सर्वोत्तम कोणता आहे या प्रश्नांची उत्तरे शोधा. यातील दुसरा भाग, काळजी करण्याची सवय तुम्हाला उद्ध्वस्त करण्यापूर्वी ती कशी मोडावी.
यातील पहिले, व्यस्त राहा. लेखक सुचवतात की स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. संशोधकांच्या मते मानवी मन एकाच वेळी खूप गोष्टींचा विचार करू शकत नाही. याचा अर्थ असा की आपण एकाच वेळी आनंदी किंवा नाराज असू शकत नाही. जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या कामांमध्ये गुंततो तेव्हा आपले मन सकारात्मक विचारांनी भरून जाते. यामुळे डॉक्टर चिंताग्रस्त रुग्णांसाठी ऑक्युपेशनल थेरपीचा वापर करतात. लेखक असेही सुचवतात की तणाव टाळण्यासाठी आपण आपले मन व्यस्त आणि गुंतवून ठेवावे. यातील दुसरा उपाय, क्षुल्लक गोष्टींची चिंता करू नका. क्षुल्लक गोष्टींना तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू देऊ नका. लेखक सुचवतात की आपण क्षुल्लक गोष्टींची चिंता करणे थांबवावे. मनशांती मिळवण्यासाठी आपण क्षुल्लक गोष्टी टाळल्या पाहिजेत. जेव्हा असे छोटे छोटे प्रश्न उद्भवतात तेव्हा आपण आपले लक्ष दुसरीकडे वळवले पाहिजे, जेणेकरून आपले मन महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित होईल. नेहमी लक्षात ठेवा की आयुष्य लहान आहे, त्यामुळे अशा प्रश्नांमुळे कधीही हतबल होऊ नका. दुसऱ्या भागातील तिसरा उपाय, अपरिहार्य गोष्टींशी जुळवून घ्या. लेखक म्हणतात की जे घडणार आहे त्याच्याशी लढण्यात काही तर्क नाही. ते घडल्यास आपण काय करू याचा विचार करणे आणि मग त्यातून सर्वोत्तम मार्ग काढणे अधिक चांगले आहे. चिंता करणे तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तुम्ही परिस्थितीचा प्रतिकार करू शकता. पण जर तुम्ही तसे करू शकत नसाल तर पुढे जा. यातील तिसरा भाग, तुम्हाला शांती आणि आनंद देणारी मानसिक वृत्ती विकसित करण्याचे 7 मार्ग. त्यातील पहिला मार्ग, आपले मन शांती, धैर्य, आरोग्य आणि आशेच्या विचारांनी भरा. यामध्ये लेखक म्हणतात की जेव्हा आपले प्रबळ मन विचार निर्माण करते तेव्हा वास्तव निर्माण होते. जर तुम्ही सतत असा विचार करत असाल की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल तर हा विचार तुमच्या मनावर हावी होईल आणि त्याला वास्तवात बदलेल. उदाहरणार्थ, जर माझ्या मनात असा विचार आला की माझ्याकडे घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नाही, तर तो माझ्या मनावर हावी होईल आणि मग बराच काळ, अगदी वर्षानुवर्ष माझ्याकडे घर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील. यातील दुसरा मार्ग, आपल्या शत्रूंवर कधीही सूड घेण्याचा प्रयत्न करू नका. लेखक येथे म्हणतात की आपण कोणावरही कधीही सूड घेऊ नये. यामुळे केवळ आपल्यालाच त्रास होतो. आपण नेहमी क्षमा करण्याची सवय लावली पाहिजे. आपल्या कृतीच्या परिणामांची वाट पाहणाऱ्या व्यक्तींपैकी एक होऊ नका. यातील तिसरा मार्ग, कृतज्ञतेची अपेक्षा करा. लेखक म्हणतात की आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आनंदाचा एकमेव मार्ग म्हणजे कृतज्ञतेची अपेक्षा न करणे, उलट आपल्या स्वतःच्या आनंदासाठी कृतज्ञता देणे. जेव्हा आपण कोणाला मदत करतो आणि ते आपले आभारही मानत नाहीत तेव्हा आपण त्याबद्दल काळजी करू नये. यातील चौथा मार्ग, आपल्या सुखांची गणना करा, संकटांची नाही. लेखक पुढे स्पष्ट करतात की आपण आपल्या सुखांची गणना केली पाहिजे, आपल्या अडचणींची नाही. याचा अर्थ असा की आपल्याकडे काय आहे याची आपण गणना केली पाहिजे आणि आपल्याकडे काय नाही याची चिंता करू नये. आपल्याकडे जे नाही ते कसे मिळवायचे याचा विचार करणे अधिक चांगले आहे. यामुळे आपल्याला संकटांपासून दूर राहण्याची अधिक शक्ती मिळते. यातील 5वा मार्ग, स्वतःला शोधा आणि स्वतःसारखे राहा. लेखक म्हणतात की स्वतःला ओळखणे हे एक खूप महत्त्वाचे साहस आहे. स्वतःला शोधणे हे एक स्वकेंद्रित ध्येय वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात ही एक स्वार्थी प्रक्रिया आहे जी आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीत व्यापलेली असते. आपण कशात चांगले आहोत आणि कशात वाईट आहोत हे आपण शोधले पाहिजे. आपल्या आवडी ओळखल्या पाहिजेत आणि त्यावर काम केले पाहिजे. त्यामुळे अखेरीस सकारात्मक परिणाम मिळतील. यातील 7वा भाग, तुमच्या नुकसानीतून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा. लेखक यात असा संदेश देतात की जर तुम्ही नकारात्मक गोष्टींना सकारात्मक गोष्टींमध्ये बदलायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकता. नेहमी तुमच्या स्वतःच्या फायद्याचा विचार करा. लेखक म्हणतात की जर तुम्हाला आयुष्यात लिंबू मिळाले तर त्याचे लिंबू पाणी बनवा. याचा अर्थ तुमच्या कठीण परिस्थितीतून शिकणे. अनेक लोक त्यांच्या मर्यादा असूनही त्यांच्या कमकुवतपणावर मात करून मोठे यश मिळवतात. या पुस्तकातील 4था भाग, चिंतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग. यातील पहिला मार्ग, प्रार्थना करा. लेखक म्हणतात की प्रार्थनेत अविश्वसनीय शक्ती आहे. ती तुम्हाला प्रेरित ठेवते. प्रार्थना तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी एक माध्यम देते. यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटते आणि तुम्ही तुमच्या समस्या कोणासोबत तरी शेअर करत आहात
याची खात्री पटते. तुम्ही एकटे नाही आहात, ज्यामुळे तुम्हाला समस्या सोडवण्याची ऊर्जा मिळते. यातील दुसरा मार्ग, वर्तमानात जगा. आपण नेहमी वर्तमानात जगण्याबद्दल ऐकतो. भूतकाळाची किंवा भविष्याची चिंता करू नका. पण ते कसे घडते? आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांमध्ये चिंता, तणाव आणि दुःखाची एक मूलभूत पातळी असते. हे अनुभव आपल्याला स्वतःपासून दूर करतात, ज्यामुळे आपण भूतकाळ आणि भविष्याचा विचार करू लागतो. वर्तमानात जगणे म्हणजे आपले मन आणि जाणीव वर्तमान क्षणी काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करते. आपण भूतकाळ किंवा भविष्याचा विचार करून विचलित किंवा चिंतित होत नाही, उलट आपण स्थिर राहतो. या पुस्तकातील 5वा भाग, टीकेची चिंता कशी टाळावी. यातील पहिला मार्ग, लक्षात ठेवा की अन्यायकारक टीका ही अनेकदा कौतुकाच्या रूपातच असते. येथे लेखक मत्सर आणि असूया स्पष्ट करतात. जेव्हा कोणी तुमची टीका करते तेव्हा त्यांना स्वतःला अधिक महत्त्वाचे वाटते. याचा अर्थ त्यांना अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे केवळ टीकाकारणाचे समाधान होते. यातील दुसरा मार्ग, तुमच्या चुकांचे विश्लेषण करा आणि त्यावर टीका करा. जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत अयशस्वी होतो, उदाहरणार्थ नातेसंबंधात, कामात किंवा शाळेत, तेव्हा ते अत्यंत वेदनादायी असू शकते. त्यामुळे आपले मन असंख्य विचारांनी भरून जाते. अशा वेळी तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे, मला काय हवे आहे आणि मी स्वतःबद्दल काय विचार करतो. संशोधकांच्या मते जेव्हा आपण नकारात्मक घटनांना दोष देतो तेव्हा आपल्याला नैराश्य येण्याची आणि आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. तथापि आपल्या चुका ओळखणे, त्यामुळे योग्य प्रकारे टीका करणे, स्वतःला योग्यरित्या समजून सांगणे आणि सुधारण्याचा विचार करणे चांगले आहे. या पुस्तकातील 6वा भाग, थकवा आणि चिंता टाळणे आणि तुमची ऊर्जा व प्रेरणा उच्च ठेवण्याचे 6 मार्ग. यातील पहिला मार्ग, थकण्यापूर्वी विश्रांती घ्या. लेखकांच्या मते जेव्हा तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जाता तेव्हा ते नेहमीच एक चेतावणी चिन्ह असते की तुमची ऊर्जा कमी होत आहे. म्हणूनच लेखक सुचवतात की ही चिन्हे आणि लक्षणे अधिक गंभीर होण्यापूर्वी, ज्यामुळे भविष्यात त्यांच्यावर उपचार करणे कठीण होईल. आपण नेहमी आराम करण्याचे आणि तणावमुक्त होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. यातील दुसरा मार्ग, कामाच्या ठिकाणी आराम करायला शिका. लेखक म्हणतात की आपली कार्यस्थळे अनेकदा आपल्याला तणावग्रस्त करतात. या समस्या टाळण्यासाठी आपण नेहमी कार्यालयाबाहेरच्या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे, फिरायला गेले पाहिजे आणि ताजी हवा घेतली पाहिजे. प्रत्येक कामानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. यामुळे कार्यालयात असताना तुमचे मन ताजेतवाने होण्यास मदत होते. यातील तिसरा मार्ग, घरी आराम करून आपले आरोग्य आणि रूप जपा. लेखक म्हणतात की आपण नेहमी विचार करतो की ऑफिस बाहेर आपण जे काही करतो, मग ते बागेत असो किंवा रेस्टॉरंटमध्ये असतो, तो आराम करण्याचाच एक मार्ग आहे. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ऑफिस बाहेर आपण जे काही करतो त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो, ज्यामुळे आपले लक्ष, ऊर्जा आणि मनस्थिती प्रभावित होते. ऑफिस बाहेर मजा करण्यापासून आपल्याला कोणीही मनाई करत नाही, पण घरी बसून आराम करणे अधिक आनंददायक असते. यातील 4था मार्ग, थकवा आणि चिंता टाळण्यास मदत करणाऱ्या कामाच्या 4 चांगल्या सवयी. आपल्याला नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठिकाण आवडते. अस्वच्छ आणि अव्यवस्थित जागा नकारात्मक भावनांना जन्म देते, ज्यामुळे आपले मन नकारात्मक विचारांनी भरून जाते. येथे लेखक कामाच्या 4 चांगल्या सवयी स्पष्ट करतात. पहिली, तुमच्या टेबलावरील कागदपत्रे एका ठिकाणी व्यवस्थित लावा. सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आधी ठेवा. दुसरी, वस्तू त्यांच्या महत्त्वानुसार व्यवस्थित लावा. तिसरी, जेव्हा तुम्हाला एखादी समस्या येते तेव्हा सर्व संबंधित माहिती गोळा करा आणि योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तिचा वापर करा. चौथे, संघटन करणे, काम सोपवणे आणि पर्यवेक्षण करणे शिका. यातील 5वा मार्ग, तुमच्या कामात उत्साह आणा. लेखक म्हणतात की आपण करत असलेले काम नेहमीच रोमांचक आणि उत्साहवर्धक नसते, तर ते आपण त्याकडे कसे पाहतो यावर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या कामाकडे तुमच्या तंत्राचा वापर करणे आपल्यासाठी अधिक चांगले आहे. चला तर मग थोडक्यात पाहूया या पुस्तकातून आपण काय शिकतो. डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकात ते चिंतेवर मात करण्यासाठी आणि अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी व्यावहारिक उपाय प्रदान करतात.
कार्नेगी यांचे लेखन आकर्षक आणि वास्तविक जीवनातील उदाहरणांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे त्यांनी मांडलेल्या संकल्पांशी सहजपणे एकरूप होता येते. हे पुस्तक मानसिकता बदलणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि सकारात्मक विचार विकसित करणे यावर मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. हे पुस्तक वर्तमान क्षणात जगण्याचे आणि आपले विचार व कृतींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्यातील कृतीयोग्य सल्ले आणि प्रेरणादायी किस्स्यांमुळे चिंतेच्या विळख्यातून मुक्त होऊन अधिक आनंदी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक मौल्यवान साधन आहे. याबरोबरच लेखक डेल कार्नेगी लिखित हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.